नमस्कार. ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खाल्ले असतील. पालक पराठा, मटार पराठा, मेथी पराठा, आलू पराठा असे वेगवेगळे पराठे तुम्ही नेहमीच खाल्ले असतील. पण मी आज आगळी वेगळी तुमच्यासोबत ही रेसिपी घेऊन आलेली आहे. हो, आपण बनवत आहोत मकेचे पराठे म्हणजेच स्वीट कॉर्न पराठा. अगदी पौष्टिक आणि खायला चविष्ट, खमंग, दिवसभर ठेवला तरी खराबसुद्धा होणार नाही. अगदी लाजवाबच लागतो. मी शेतातून पहिल्यांदा जाऊन ही मकेची कणसं आणली. ही पांढरी मका आहे. मका दोन प्रकारच्या येतात, एक लाल आणि एक पांढरी. आता याचं आपण साल काढून घेऊया, म्हणजेच मका सोलून घेऊया. मकेची कणसं तुम्ही बघू शकता. मी कवळी कणसं आणलेली आहेत. जास्त निबर कणसं आपल्याला आणायची नाही आहेत. आता ही सगळी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहेत. आता हे बघा, हे आहे असं कवळं कणीस. हे कवळं कणीस घ्यायचं नाही, कारण याच्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं. आता हे सगळं आपण ज्या कॉर्नच्या बिया आहेत त्या काढून घेत आहोत. अगदी चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता, अगदी इझिली निघतं. हळुवारपणे या बिया काढून घ्यायच्या. मी इथं एक वाटी भरून हे स्वीट कॉर्न घेतलेलं आहे, म्हणजेच कॉर्न. आता काय करूया, या पराठ्यांसाठी लागणारं साहित्य पाहूया. इथं मी एक वाटी कॉर्न घेतलेला आहे, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ, ओवा, चवीपुरतं मीठ, एक वाटी आपलं गव्हाचं पीठ आणि तेल. वाटणासाठी साहित्य घेतलेलं आहे कोथिंबीर, मिरची हिरवी, जिरं, लसूण आणि हे काही बेसिक मसाले आहेत. धने पावडर आहे, लाल तिखट आहे, घरगुती मसाला आहे आणि थोडीशी हळद आहे. तर आता चूल छान पेटलेली आहे. त्याच्यावर आपण कढई ठेवून कॉर्न जे आहे ते छान व्यवस्थित प्रकारे भाजून घेऊया. कॉर्न का भाजून घ्यायचे, कारण कॉर्नमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचं प्रमाण असतं. ते आपल्याला त्यातून रिलीज करायचे, म्हणून हे व्यवस्थित चांगलं भाजून घेऊया. म्हणजे याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते रिलीज होईल, म्हणजेच बाहेर येईल आणि हे कॉर्न अगदी ओलसर राहणार नाहीत. आता छान प्रकारे भाजलेलं आहे, काढून घेऊया. आता वाटणासाठीचं जे साहित्य आहे, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची, ते सुद्धा आपण भाजून घेऊया. आता हे सुद्धा भाजलेलं आहे, काढून घेऊया. कॉर्नच्याच वाटीमध्ये एक मिक्सरचं बोल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हे भाजलेलं वाटण, म्हणजेच सारणासाठी जे वाटण लागणार आहे ते आपण घेतलेलं आहे. अर्धा चमचा ओवा, मीठ, बेसिक मसाले, थोडीशी कोथिंबीर घालून हे अगदी आबडधोबड वाटून घ्यायचं आहे. पूर्ण बारीक हे करायचं नाही आहे, व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. आता हे थंड होण्यासाठी जरा बाजूला ठेवून देऊया, मगच वाटूया. आता एका प्लेटमध्ये गव्हाचं पीठ, जे मी एक वाटी घेतलेलं आहे. पराठा अगदीच खमंग बनवायचा आहे, त्यासाठी लागणार आहे इथं रवा घेतलेला आहे जो अर्धी वाटी. आता याच्यामध्ये भाजलेलं बेसन पीठ घालायचं आहे, 2 चमचे. बेसन पीठ भाजलेलंच असावं. नंतर चवीपुरतं मीठ, थोडासा ओवा, 2 चमचे तेल घालायचे, जे मी नॉर्मल कोमट करून घेतलेलं आहे. कोमट करून घेतलं तर खमंग खुसखुशीत हा पराठा होणार आहे. आता हे तेल जे आहे आपण टाकलेलं ते सगळं एकजीव झालं पाहिजे पिठाला, म्हणून मोकळंच पीठ, पाणी न घालता पहिलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. नंतरच थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला अगदी छान प्रकारे मळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता, इथं मी छान प्रकारे असा हा गोळा मळून तयार केलेला आहे. त्याला थोडंसं तेल लावून मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. बघा, जास्त कठीण नाही आणि जास्त पातळ देखील आपल्याला हा गोळा मळायचा नाही आहे. आता वाटलेलं सारण बघा तुम्ही. आता याच्यात आपण याचं मॉइश्चर जे आहे ते पराठ्याच्या बाहेर येऊ नये म्हणून एक सिक्रेट ट्रिक घालतोय. ते आहे 2 चमचे इतकं भाजलेलं बेसन पीठ छान मिक्स करून घ्यायचे. काय होतं, जर या सारणामध्ये काही जर थोडंफार पाण्याचं प्रमाण किंवा मॉइश्चर जर रिलीज झालं असेल कॉर्नचं, तर ते ॲब्झॉर्ब करून घेतं व्यवस्थित. आता छोटे छोटे याचे गोळे बनवून घेऊया. जेवढा पराठा तुम्ही बनवणार आहेत तेवढा गोळा तुम्ही तुमच्या अंदाजाने बनवू शकता. मी इथं
पराठे खूप मोठे बनवणार नाही आहे, त्याच्यामुळे मध्यम आकाराचे हे गोळे व्यवस्थित रीतीने बनवून घेते. तर हे आपले गोळे बनवून झालेले आहेत. आता पीठसुद्धा छान भिजलेलं आहे, मुरलेलं आहे. पीठ आपल्याला 10 ते 15 मिनटं मळून ठेवायचं आहे. आता हे बघा, पीठसुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे. याचे सुद्धा आपण आता गोळे बनवून घेऊया. जेवढे गोळे तुम्ही पराठ्यांसाठी बनवले असतील सारणाचे, तेवढे गोळे तुम्ही या पिठाचे देखील मध्यम आकाराचे बनवून घ्या. मी इथं संपूर्ण गोळे बनवून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये सारण भरूया. काय होतं, बराच वेळी सारण भरताना ते बाहेर येतं, यासाठी काही जण पीठ लावतात तर काही जण तेल लावतात. मी इथं तेल लावलेलं आहे. आता हा सारणाचा गोळा याच्यामध्ये ठेवून व्यवस्थित फिल करायचा आहे, म्हणजेच व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि एकदम अशा रीतीने बंद करायचं आहे आणि पीठ घेऊन लाटून घ्यायचा आहे. हा खमंग खुसखुशीत बनत असेल तर तो रव्यामुळे आणि 2 तेलाचे चमचे कोमट याच्यामुळेच अगदी दिवसभर जरी तुम्ही ठेवला तरी कसलाही ओलसर हा पराठा होत नाही. बघू शकता व्यवस्थित लाटून झालेला आहे. आता आपण भाजून घेऊया. चुलीवर मी इथं पॅन ठेवलेला आहे. त्याच्यात आता हा पराठा व्यवस्थित रीतीने टाकून अगदी खमंग खुसखुशीत होईपर्यंत छान भाजून घेऊया. तुम्ही या पराठ्याला तेल, तूप किंवा बटर तुमच्या आवडीनुसार लावू शकता. तर मी इथं तेल आणि तूप मिक्स करून लावत आहे. बघू शकता व्यवस्थित रीतीने कसा मस्त असा हा भाजून तयार आहे. दोन्ही बाजूने खूप छान भाजलेला आहे. आता काढून घेऊया. बघू शकता खमंग खुसखुशीत हा कॉर्न पराठा तयार आहे. आता आपण सगळे पराठे लाटून भाजून घेऊया. आता इथं सगळे पराठे भाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता आतमधलं सारण या पराठ्यांच्या आहा काय सुंदर दिसते आणि चवीलाही तितकंच भन्नाट. तर तयार आहेत मस्त असे आपले हे कॉर्नचे पराठे. अगदी आगळी वेगळी रेसिपी आहे. तुम्ही हे टोमॅटो केचप असू द्या किंवा खोबऱ्याची चटणी, इतर चटण्या असतील त्याच्यासोबत तुम्ही हा पराठा एन्जॉय करू शकता. मी इथं याच्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे. तर तयार आहे मस्त असा खमंग खुसखुशीत हा कॉर्न म्हणजेच मक्याचा पराठा. अगदी दिसायलाही तितकाच सुंदर आणि चवीलाही तितकाच उत्कृष्ट असा हा तयार आहे आपला कॉर्नचा पराठा. अगदी दिवसभर जरी तुम्ही तसाच ठेवला तरी याला कसलाच ओलसरपणा देखील येणार नाही. इतका खमंग आणि खुसखुशीत बनतो हा पराठा. तर तुम्हाला कशी वाटली ही माझी आगळी वेगळी रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझी ही रेसिपी अगदी तुम्हाला मनापासून आवडली असेल तर भरभरून लाईक करा, शेअर करा आणि ज्योतिज रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.